मॉर्निंग मित्रांनो, रात्री मजबूत आम्ही दमलो होतो म्हणून रात्री काय शूट करायला नाही भेटलं। आणि काल आमच्याकडे सामान वगैरे खूप होतं, तर दोन्ही हात माझे सामानानेच भरलेले होते म्हणून काय शूट करायला नाही भेटलं। आणि आता आम्ही अयोध्येला आलो आहे। आता तर झोपलेलो, जस्ट उठलो आणि आता चाललो आहे अयोध्येला दर्शन करायला। आम्ही ऑनलाईन पास आधीच बुक केला होता, जो की एकदम फ्री आहे त्यांच्या वेबसाईटवरून। तर आता आम्ही त्यामध्ये टायमिंग दिलेला 3 ते 5। तर आता बाहेर जेवू आणि त्यानंतर मग जाऊ दर्शनासाठी। आणि काल रात्रीच आमचे लय हाल झाले, कारण गर्दीमुळे असं केलं आहे की कम से कम 8 ते 10 किलोमीटरपर्यंत प्रयागराजमध्ये बिलकुल काय ट्रान्सपोर्टेशनचं सर्विस आहेच नाही, बिलकुल एक पण रिक्षा नाही, काय नाही। तर आम्ही 8 ते 10 किलोमीटर पूर्ण रात्रभर चाललो। वरून आमची 4 वाजताची ट्रेन होती, 4 नाही 4:30 वाजताची ट्रेन होती आमची प्रयाग जंक्शनवरून। पण तिकडे जायला पण आम्हाला लेट झाला, कारण आम्हाला रिक्षा वगैरे पण टायमावर काय भेटली नाही, वरून आम्हाला एवढं चालायला लागलं। तर मग आज रात्री मग कंट्रोल मी तुमच्याशी बोलत होतो तर इथे बघितला, हाक मारून डिस्टर्ब केला त्याने, सलूनवाला होता। तर मी तुम्हाला हे सांगत होतो की काल रात्री आम्हाला हे करायला लागलं, ओला करायला लागली, जे ओलाचे 3,500 रुपये झाले। कारण 130 किलोमीटर 180 किलोमीटर आहे प्रयागराजपासून आपलं हे काय बोलतात ते अयोध्या। तर ते आम्ही रात्री ट्रॅव्हल केलं आणि त्यानंतर मग खूप दमलो होतो। आम्ही 3 तास ओलामध्ये पण झोपलो आणि त्यानंतर मग हॉटेलमध्ये आल्यावर मग तिकडे पण झोपलो, कारण आम्ही पहाटे आलो हॉटेलमध्ये। इकडचे स्ट्रीट लाईट बघा कसे आहेत। आपण कुंभमेळ्याला बघितले तर स्ट्रीट लाईट कसे होते आणि इकडचे स्ट्रीट लाईट बघा कसे आहेत। ते महादेव मंदिर आहे, फक्त हे मंदिर बघा किती मस्त आहे, एकदम मस्त मंदिर आहे। आणि इकडे आता सगळ्या सोयी पण आहेत, भंडारा वगैरे रस्त्यावर असाच भेटतोय मस्त। आता आम्ही मोफतमध्ये चहा पण भेटत होती, ती पण पियालो। आता जातोय मंदिरच्या दिशेला। इकडे पण सेम तसाच सीन आहे कुंभमेळ्यावाला। इकडे पण गर्दीमध्ये लोक हरवतात आहे, तर ते माईकवर हे करतात, ते अनाउन्समेंट करतात आहे की आम्ही या गेट नंबरवर आहे, त्या गेट नंबरवर आहे। इथे पण क्राऊड आहे तसा तुम्ही बघू शकतात। इकडे पण आहे, गर्दी तर आहे। आणि सकाळी थंडी जी लागत होती ती आता उन्हामुळे नॉर्मल झाली, आता काय थंडी लागत नाही। इकडे मंदिर आहेत आणि एकदम सुंदर। हे बहुतेक आपण गेटच्या जवळ पोहोचलो आता। आता बघूया, इथे वेटिंग रूम वगैरे पण आहे। बहुतेक आतमध्ये मोबाईल अलाउड नसणार। आणि इथल्या राम मंदिरला पण आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे, तर त्यामुळे सजावट बघा फक्त काय मस्त केली आहे, पूर्ण सजावट एकदम मस्त केली आहे।
हे इथून आतमध्ये एंट्री आम्ही आता घेतली आहे. वानर पण बघा इकडे बसलेत मंदिरच्या आतमध्ये. आणि आम्ही आता लाईनमध्ये जाणार होतो, पण तेवढ्यात आम्हाला आठवलं की आमच्या पासचा टायमिंग 3 ते 5 आहे, तर एवढ्यात जाऊन काय मतलब नाही. आणि आम्ही अजून जेवलो नाही, नाश्ता वगैरे पण प्रॉपर नाही केला आहे. तर काहीतरी खातो आम्ही आणि मग त्यानंतर जातो मग दर्शन घ्यायला. कारण 3 ते 5 टायमिंग आम्ही ऑनलाईन पास काढला आहे त्याचं आहे. तर आता आम्हाला एंट्री पण नाही भेटणार तसं पण, तर बघूया आता. इकडे मूर्त्या वगैरे आहेत सगळे विकायला. हा पूर्ण मार्केट एरियामध्ये आम्ही आलो आहे आता. त्यानंतर आम्ही गेलो एक रेस्टॉरंटमध्ये जेवायला आणि मग जेवून झाल्यानंतर गेलो दर्शन घ्यायला. मस्त असं दर्शन घेऊन आलो आहे. आता दुसऱ्या ज्या साईडने आमचा एक्झिट होता त्या साईडने आम्ही आता परत आलेलो आमचा मोबाईल वगैरे कलेक्ट करायला. तर दर्शन चांगलं झालं. आतमध्ये तर एकदम अलाउड नाही, कॅमेरा वगैरे मोबाईल वगैरे सगळं बाहेरच ठेवायचं होतं. दर्शन एकदम मस्त झालं. पूर्ण ओव्हरवेल्मिंग झालेलो मी. अजून कन्स्ट्रक्शन बाकी आहे आपलं राम मंदिरचं. ते कन्स्ट्रक्शन आम्ही तिकडच्या एका कामगाराला पण विचारलं की कधीपर्यंत होईल, तर तो बोलला की 3 वर्ष तरी लागेल अजून कमीत कमी सगळं कन्स्ट्रक्शन पूर्ण व्हायला. तर बघूया आता आम्ही जातो आहे हनुमानगडीला, तिकडे दर्शन घेऊ. ते पण एक खूप चांगलं मंदिर आहे बाहेरून. आणि मला राम मंदिरबद्दल बोलू तर म्हणजे जी सुंदरता आम्ही बघितली ना मंदिराची एकदम मस्त होती. खूप आवडली ती सुंदरता मला. म्हणजे बाहेर यायची इच्छाच नाही होत होती, असं पूर्ण दृश्य होतं ते. हनुमानगडीला जायच्या आधी आपण गेलो या आखाड्यामध्ये आणि आतल्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत्या. त्यानंतर मग आम्ही निघालो हनुमानगडीला. आता आम्ही आलो आहे हनुमानगडीच्या इकडे पाया पडायला.
हनुमानगडीचं मस्त दर्शन झालं एकदम आणि गर्दी पण एवढी नव्हती. तर आम्ही तिकडे दर्शन वगैरे घेतलं मस्त आणि आता चाललो आहे सरयू घाटाच्या इकडे. तर त्यानंतर रस्त्यातून चालताना मला हे दिसलं. त्यानंतर आम्ही पोचलो सरयू घाटावर. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही आता उठलो आहे. रात्री पण परत काय शूट करायला नाही भेटलं. आम्ही सरयू घाटावर गेलेलो, तिकडे जास्त काय होता नाही, काळोख असल्यामुळे काय बघायला पण नाही भेटलं. आणि नंतर मग आम्ही आलो हॉटेलवर आणि जेवलो नाही रात्री, डायरेक्ट असं झोपलो कारण पोट भरलेलं होतं. थोडा काय टाईमपास होता बॅगेमध्ये, ते खाल्लं आणि नंतर मग झोपलो. आता उठून आम्ही नाश्ता करायला आलो आहे बाहेर. नाश्ता करू मग त्यानंतर मग घरी जाऊ आणि सामान तर ठेवलं आहे ते आम्ही 9:30पर्यंत निघू एअरपोर्टला आणि तिकडे आमची 10:30ची फ्लाईट आहे. ती फ्लाईट करून मग आम्ही जाऊ मुंबईला. आणि मेन गोष्ट तर ही की मी एक्सायटेड आहे मेन फ्लाईटसाठी, कारण मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो आहे प्लेनमधून. त्याच्या पहिला कधी केलं नव्हतं, तर त्यासाठी एक्सायटेड आहे. तर बघूया. आता आम्ही एका जागेवर थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी. इकडचे फक्त रस्ते बघा काय मस्त आहेत. मस्त नाश्ता वगैरे केला. आता चाललो आहे रूममध्ये सामान घ्यायला आणि मग सामान घेऊन निघू एअरपोर्टसाठी. उन्हातून वाफ निघते म्हणजे विचार करा केवढी थंडी आहे इकडे. अरे डीजे आवाजात स्टिक काढून बघा. चलो परत येऊया आता अयोध्या. A few inches later. आम्ही आता एअरपोर्ट पोचलो आहोत. इकडचा वाल्मिकी एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. थंडी तर एकदम खतरनाक आहे. आता रिक्षामधून येताना पण थंडीने वाट लागलेली, पूर्ण आकडलेलं अंग. या इलेक्ट्रिक ऑटोने आलो आम्ही आणि हा एंट्री गेट आहे आणि तिकडे आतमध्ये आता पोचलो आहे. बहुतेक आता सामान चेकिंग मध्ये बघूया. आता मस्त एअरपोर्ट आहे, एकदम छोटासा आणि मस्त. आता आत गेल्यावर कॅमेरा चालू करतो. ते बघा तिकडे महाकुंभचा बॅनर लागला. मस्त आता चेकिंग वगैरे मस्त झाली आहे. आता आम्ही जातो आहे. बोर्डिंग टाईम आहे आमचा आता 10 मिनटानंतर. मग तिकडे बोर्डिंग टाईमला तिकीट चेक करून मग जाऊ आम्ही प्लेनमध्ये. बघूया आता काय.
एक्साइटेड तर आहे. फर्स्ट प्लेन राईड आहे तसं, पण बघूया आता मस्त बसमध्ये बसलोय आणि जातोय प्लेनच्या साईडला. ते बाहेर तुम्हाला दाखवतो. बघा प्लेन, बघा प्लेन प्लेन. आमचा प्लेन काय माहिती कुठे. तो बघा तिकडून एक प्लेन टेक ऑफ होतोय की उतरलाय माहित नाही. आमचा हाच प्लेन आहे बहुतेक, काय माहिती नाही. इकडे बस थांबवली म्हणजे आज प्लेन आहे वाटतं. हे बघ आपली तिकीट. प्लेनच्या आतमध्ये जातो आता. अधिक जानकारी के लिए आपके सीट पॉकेट में रखिए सुरक्षा नियम कार्ड को ध्यान से पढ़ें। अब उड़ान भरने के लिए अपनी कुर्सी की पेटी बांध ले, ट्रे टेबल बंद कर ले, कुर्सी सीधी रखिए और विंडो सीट खुले रखिए। फ्लाइट के दौरान कैबिन निर्देश का पालन करना जरूरी है। टॉयलेटमध्ये आलो आहे प्लेनमध्ये. एकदम छोटूस आहे आणि कॉम्पॅक्ट आहे एकदम. फक्त उभा राहू शकतो एवढीच जागा आहे. आता हा फक्त व्ह्यू बघा ढगांचा. जस्ट प्लेनमधून उतरलो आम्ही आता आणि एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. आणि जाताना तर एकदम नॉर्मल वाटलं. फक्त उतरताना आणि जेव्हा हवेत उडतं तेव्हा फक्त थोडं जायंट व्हीलवाली फिलिंग होते. बाकी काय नाही, बाकी एकदम नॉर्मल होतं. मेन गोष्ट तर एकदम सेफ राईड झाली आणि 2.5 तासामध्ये आम्ही पोचलो. आता घरी फोन करून मम्मीला सांगतो आंघोळीसाठी पाणी तापत ठेवायला. चलो नेक्स्ट प्लॅन तर आमचा अजून काय बनला नाही कुठं जायचा. म्हणजे ह्या करंट मंथमध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये नाही. एक प्लॅन आहे जो की अमरनाथला आम्ही जाणार आहे जुलै महिन्यामध्ये. तर त्याचा पण व्हिडिओ नक्की येईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ पण तुम्हाला कसा आवडला हे नक्की सांगा. आणि मी एक सिनेमॅटिक व्हिडिओ पण बनवीन कुंभमेळ्याचा, जो की आपला पूर्ण महाकुंभ होता, जो खूप चांगला गेला आणि पूर्ण ओव्हरवेल्मिंग होता तो. तर त्याचा मी एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवीन खास तुमच्यासाठी, जो ब्लॉगच्या नंतर येईल, जो 2-3 मिनटाचाच असेल. तर तो पण नक्की बघा आणि तो आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला व्हिडिओ. बाय बाय.